फ्रेंड्स, आपने कमल का पौधा देखा होगा, लेकिन हमारे यहाँ आया है कमल का पेड़। विश्वास नहीं बैठा तो देखिए। लिटरली माझ्या उंची इतकं उंचावर कमळाचं फूल आलेलं आहे। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आता आपण आलेलो आहोत शेतामध्ये। सकाळी मला वाटतं साधारणतः 9:30-10 वगैरे वाजले असतील आणि मी आता आहे कारमध्ये आणि कारमध्ये मी काय काय घेऊन आले आहेत। ॲक्च्युली मटेरियल मी खाली उतरलेला आहे, पण तरी पण मी तुम्हाला दाखवते। इथे पुठ्ठा टाकून पंप, आणखीन एक कॅन खाली एक आणि मागच्या बाजूला 25-30 लिटरचा एक कॅन आहे इकडे। इथे दिसत नाही, इकडे बघत असाल हा एक 25-30 लिटरचा कॅन आहे। 16 लिटरची एक घागर आहे, 16 लिटरचे 2 कॅन आणि एक बादली। इतकं सगळं शेतीचं म्हणजे औषध मारायचं जे काय मटेरियल होतं ते घेऊन आलेलं आहे आणि आता औषध मारायचं काम चालू आहे। मी आलेले आहे यांच्या मत्तीला। तर सकाळचं रुटीन, रस्त्याची खूप दुरावस्था होती आणि आता इकडे रस्ता होणार आहे, घर वगैरे घालायचं काम चालू आहे। तुम्ही बघत असाल खूप मोठा रस्ता होतोय आता इकडे। त्यासाठी आमची शेती पण गेलेली आहे, म्हणजे साधारणतः 5 फूट शेती या बाजूला आमची गेलेली आहे, तर थोडं शेतांमध्ये गेलेलं आहे। असंच सेम पुढच्या बाजूला पण आमचं शेत गेले, म्हणजे 2-3 ठिकाणी शेती आमची या रस्त्यासाठी गेलेली आहे। थोडं शेत गेलं तरी हरकत नाही, पण रस्ता चांगला होतोय। चला फ्रेंड्स, पटापट सबस्क्राईब करून घंटीचं ऑल हे बटन दाबा, म्हणजे पुढील सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। चालू आहे की चालू करा, कॉक चालू करा। अजित ऑटो काय झालं म्हटलं, आता याच शेतामध्ये आम्ही पाणी चालू केलेलं आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर इथे आम्ही पाईपलाईन टाकलेली आहे आणि त्याला जागोजागी म्हणजे प्रत्येक सरीमध्ये सोडण्यासाठी आम्ही असे तोट्या बसवलेल्या आहेत। आणि आता ह्यामुळे काय होतं की तुम्ही प्रत्येक सरीला सरी फोडावी लागते, आधीची झालेली सरी परत उकळून तुम्हाला बंद करावी लागते, तर हा याचा वेळ आणि कष्ट हे दोन्हीही वाचतात आणि खूप सोयीचं होतं। इथं आपल्याला फक्त पाणी बघायचं आहे कडेपर्यंत गेले की नाही आणि इथून चावी बंद करायची, झालं। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू लवकरच।